बाबाजींना त्र्यंबकेश्वरला गेला पाहिजे आवाज, भारत माता की। सन्माननीय व्यासपीठ व सगळे उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक, आज आपण स्वतंत्रता दिवस म्हणतो, परंतु हे लक्षात ठेवलं पाहिजे का या देशाचा जन्म काही 75 वर्षापूर्वी झालेला नाही। ही स्वतंत्रता फक्त इंग्रजांपासून मिळालेली स्वतंत्रता आहे। त्याच्या आधी एक मोठी स्वतंत्रता आपल्या तुमच्या माझ्या पूर्वजांनी या देशाला मिळवून दिली होती, ती म्हणजे इस्लामी आक्रमणाने या देशावर राज्य केलेलं होतं। अटक पासून कटक पर्यंत सगळा देश इस्लामी रूलवर होता, हिरवा झेंडा लावलेला होता आणि या महाराष्ट्राच्या वीरांनी जाऊन अटक ते कटक पर्यंत भगवा झेंडा लावला आणि ती स्वतंत्रता सुद्धा आपण साजरी केली पाहिजे, विसरलं नाही पाहिजे। आणि स्वतंत्रता ही एक नियमित प्रक्रिया आहे। आता आपण स्वतंत्र आहे म्हणजे आता पुन्हा कधी गुलाम होणार नाही, पुन्हा आता भौगोलिक गुलामी ही प्रक्रिया संपली। आता जे नवीन युग आलेलं आहे त्याच्यामध्ये मानसिक गुलामी, इकॉनॉमिकल गुलामी, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक गुलामी, अशा विविध प्रकारच्या गुलाम्या आता येत आहे। आणि आपल्याला वाटत असेल का फक्त 15 ऑगस्ट साजरा केल्याने आपलं इति कर्तव्य पूर्ण झालं, तर आपण किती वेळा किती प्रक्रियेमध्ये गुलाम होऊ हे आपल्याला माहित राहणार नाही। आणि म्हणून निरंतरपणे हे पाहिलं पाहिजे का आपल्या पोशाख फॅशन एक ठिकाणी जगात कुठेतरी डिझाईन होती, सगळ्या जगात ती वापरल्या जाते। एक पिझ्झा बर्गर कुठेतरी डिझाईन होतो, त्यांच्या ठिकाणी तो खाल्ला जातो आणि पूर्ण अमेरिकेपासून ऑस्ट्रेलिया पर्यंत सगळ्या जगभरात तो खाण्यासाठी एक प्रकारे तुम्हाला ऑप्शनच दुसरं ठेवलं जात नाही। पण आपल्या ठिकाणी या सगळ्या विषयाला प्रकृतीला धरून आपलं जीवन असतं। म्हणून आपण दक्षिणेकडे गेलं तर लुंगी घालतो आणि वर हिमालयाकडे गेलं तर चुडीदार टाईट अशा पॅन्ट घालतो, मोठे मोठे कपडे घालतो। आपल्याला ही विविधता जी आहे ही पण समजली पाहिजे, जपून ठेवली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आता येणारा जो काळ आहे त्यामध्ये एक असा विचार मांडला जातोय का सीमा नको, आपल्याकडे सैनिक आलेले, पण येत्या काळात एक अशी विचार प्रगट केला जातोय, त्याला म्हणतात वन वर्ल्ड, म्हणजे एक दुनिया। आपण वसुधैव कुटुंबकम म्हणतो, ती पारिवारिक भावना आहे। आणि वन वर्ल्ड नावाची जी कन्सेप्ट आहे ती व्यापारी भावना आहे। त्याच्यात ते असं म्हणतात की जगाची एकच करन्सी, जसं आता तुम्ही म्हणाल तर US चा डॉलर आहे, भारताचा रुपया आहे, अजून दुसऱ्या देशाचं वेगवेगळ्या नाण्याचे नाव आहे त्या ठिकाणच्या करन्सीचे। पण आता डिजिटल करन्सीच्या निमित्ताने जगातल्या सगळ्या करन्सी एक होतील। येत्या काळामध्ये सगळ्यांना पोप म्हणतो ईसाई बनवायचं, मुसलमान म्हणते सगळ्यांना मुसलमान बनवायचं, फक्त हिंदूचे जो म्हणतो का हिंदू नाही बनवायचं, तो स्वतःही हिंदू राहायचं असं म्हणायला गेला तर जगातले सगळे लोक ओरडतात। आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे हे मी आश्रमात यासाठी सांगतो का बाबाजींनी ग्रामीण भारतातल्या लोकांना, ग्रामीण महाराष्ट्रातल्या गावातल्या लोकांना देव देश आणि धर्म शिकवला, त्यांच्या विद्यार्थ्यांना हे माहीत असलं पाहिजे म्हणून सांगतो। हे आपण जर नाही केलं तर दुसरं कोणी करणार नाही। जे कॉन्व्हेंटचे स्कूल आहे त्या शाळेमध्ये पश्चिम इकडून येतं ते सगळं चांगलं आहे, मग आपलं चांगलं आहे हे कसं समजेल? तर आपली जी सकाळची प्रार्थना आहे, बाबाजींनी जी विधी बनवून दिलेली त्या विधीमध्ये जे यम नियम सांगितलेले, काय करायचं काय नाही करायचं, त्याचं पालन करणारा व्यक्ती हा सज्जन सद्गृहस्थ असतो। कुठलाही देश किती चांगला राहील हे डिपेंड त्याची आर्मी कशी आहे याच्यावर नाही आहे, त्यांनी तो सुरक्षित राहू शकतो, परंतु तो देश चांगला राहील हे त्या देशातल्या नागरिकांवर निर्भर असतं। आणि हे विद्यालय बाबाजींचे संस्कार हे चांगले सुसंस्कारी नागरिक बनवतात याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे। आणि मित्रांनो, सुसंस्कारी बनणं म्हणजे काय? आपल्याकडे बऱ्याच वेळा पहा एखादा दारुड्याचा आणि एखाद्या चांगल्या माणसाचं भांडण चालू असेल तर लोक म्हणतात अरे सोडून द्या, तो दारुडा आहे, त्याच्या कशाला नादी लागतात। आणि सज्जन माणसाला म्हणते की नाही तू भांडण नको करू। खरं म्हणजे असलं काय पाहिजे, शक्ती कोणाकडे असली पाहिजे?
सज्जनाकडे असली पाहिजे ना. पण आपल्याकडे काय, आपल्याकडे सगळ्या गोष्टीचा त्याग करणे या गोष्टीला जास्त महिमामंडित केलं गेलं. हे खरं आहे का त्याग ही सर्वोच्च अवस्था आहे, पण ती प्रत्येकासाठी नाहीये. ती संतांसाठी असेल. इथं संत बसलेले मी संतांच्या आश्रमात बोलतोय. परंतु राजांनी ठरवलं का त्याग करायचं तर काय होतं, अफगाणिस्तान एकेकाळी पूर्णतः मजबूत हिंदू देश होता. 100% हिंदू अफगाणिस्तान मध्ये होते. पण काही अहिंसेचे पुजारी तिकडे गेले आणि तिथल्या राजांना प्रभावित करून त्यांनी शस्त्र ठेवायला लावली आणि मग त्या युरोपकडनं येणाऱ्या सगळ्या आक्रमकाने त्यांना गुलाम केलं. आज अफगाणिस्तान मध्ये एकही हिंदू नाही. म्हणजे हिंदू म्हणतो म्हणजे हिंदू मधले जे आपले बाकीचे पंथ आहे, बौद्ध नाही, शीख नाही, जैन नाही, एकही नाही. म्हणून ताकद ही सज्जनांकडे असली पाहिजे आणि ती ताकद आहे असावी. म्हणूनच आपल्या प्रत्येक देवी देवताच्या हातामध्ये काय आहे, शस्त्र आहे. ते शस्त्राचं ज्ञान या आश्रमातही दिलं जावं. त्यासाठी आत्मरक्षासाठी सावरकरजींचे विचार आपल्याला ऐकायचे. त्यांनी आपल्या शाळेमध्ये, त्यांनी आपल्या सावरकर भवन मध्ये शूटिंग रेंज ठेवलेली आहे. आपल्याला सैनिक फक्त सीमेवर नाही पाहिजे, सैनिक प्रत्येक घरात पाहिजे. प्रत्येक घरात का पाहिजे, आपण सीमेवरच्या दुश्मनांना म्हणजे सीमेच्या पलीकडचे जे दुश्मन आहे, एक नाव घेतो पाकिस्तान, तसे अनेक आहे. पण पाकिस्तानला आपल्या सैनिकांनी मागच्या 75 वर्षात आपल्या सीमेच्या आत येऊ दिलं का, येऊ दिलं का. आणि ती ताकद आहे असावी. म्हणूनच आपल्या प्रत्येक देवी देवताच्या हातामध्ये काय आहे, शस्त्र आहे. ते शस्त्राचं ज्ञान या आश्रमातही दिलं जावं. त्यासाठी आत्मरक्षासाठी सावरकरजींचे विचार आपल्याला ऐकायचे. त्यांनी आपल्या शाळेमध्ये, त्यांनी आपल्या सावरकर भवन मध्ये शूटिंग रेंज ठेवलेली आहे. आपल्याला सैनिक फक्त सीमेवर नाही पाहिजे, सैनिक प्रत्येक घरात पाहिजे. प्रत्येक घरात का पाहिजे, आपण सीमेवरच्या दुश्मनांना म्हणजे सीमेच्या पलीकडचे जे दुश्मन आहे, एक नाव घेतो पाकिस्तान, तसे अनेक आहे. पण पाकिस्तानला आपल्या सैनिकांनी मागच्या 75 वर्षात आपल्या सीमेच्या आत येऊ दिलं का, येऊ दिलं का. परंतु आपण आपल्या सीमेच्या आतमध्ये किती मिनी पाकिस्तान बनवू दिले याचा विचार केला पाहिजे. ते मिनी पाकिस्तान थांबवणं सीमेवरच्या सैनिकांचं काम नाहीये, ते बाबाजींच्या सैनिकांचं काम आहे. हे तुमचं आणि माझं काम आहे. आणि म्हणून ते काम करायचं असेल तर आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाचलं पाहिजे. आज आपलं भाग्य आहे, आज या मंचावर अनेक मोठे मोठे अतिथी आहे. सुनीलजी सारखे संस्काराचं काम करणाऱ्या संस्थेकडनं, हिंदू जनजागृती समितीकडनं सुनील घनवटजी आहे. पण आपल्या सगळ्यांचं मी माझंही भाग्य समजतो का आज आपल्या बरोबर या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी भारतीयांच्या हातात पहिलं शस्त्र देणारे स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांचे नातू आमच्यामध्ये आहे. ही सशस्त्र क्रांती ब्रिटिशांच्या विरुद्ध सुरू झालेली पहिली क्रांती होती. पुस्तकांच्या मध्ये बंदुकीच्या आकाराचं कट करून त्यात पिस्तूल ठेवून ते भारतामध्ये पाठवणं आणि जगभरातल्या सगळ्या लोकांना प्रभावित करणं. त्यांनी लिहिलेलं 1857च्या स्वातंत्र्य समर हे पुस्तक जगातल्या सगळ्यात जास्त भाषांमध्ये भाषांतरित झालेलं पुस्तक आहे. आणि भगतसिंग आपण सगळे म्हणतो, भगतसिंगांनी या पुस्तकाचं गुरुमुखी, ही जी पंजाबची मुख्य भाषा आहे, तिच्यामध्ये भाषांतरित केलं. आणि त्यांची प्रेरणास्थान सुद्धा सावरकर होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांचं आपण नाव घेतो, ज्यांनी आझाद हिंद सेना बनवली, त्यांना सुद्धा रासबिहारी बोस यांच्या बरोबर जोडून देणारे सावरकर होते. भाषा शुद्धी, मी म्हणलं ना, भाषा सुद्धा गुलामीचं प्रतीक आहे. आणि म्हणून इंग्रजी आमची व्यापाराची, पैसे कमावण्याची भाषा असू शकते, परंतु आमची मातृभाषा ही आमची वास्तविक भाषा असली पाहिजे. सावरकरांनी भाषा शुद्धीचं अभियान चालवलं. आणि सगळ्यात महत्वाचं आता महाराष्ट्राला ज्याची गरज आहे, या आश्रमात जे पाळल्या जातं का हिंदू सारा एक, जाती पाती पाळायच्या नाही. ज्या अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता त्यांना मंदिरात प्रवेश करून देण्याचं काम सुद्धा सावरकरांनी केलं. म्हणून सावरकर
सावरकरांवरच बोलत राहिले तर माझ्याकडे 7-8 दिवस बोलत राहील मी, इतकं माझ्याकडे कंटेंट आहे. पण त्या सावरकरांचे वंशजांची, नातवाची आज आपल्यामध्ये उपस्थिती, तेही या दिवसाला उपस्थिती, हे मोठं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि म्हणून मी जास्त न बोलता सावरकरजी रणजित सावरकरजी मुंबईमध्ये असतात. त्यांचं शिक्षण नागपूरला झालं, इथं छत्रपती संभाजीनगरला इंजिनिअरिंग झालं, कोकणामध्ये पण असतात, पूर्ण देशामध्ये त्यांचा प्रचार प्रवास चालू असतो. आणि सावरकर भवन नावाचं एक मोठं स्मारक, राष्ट्रीय स्मारक, जिथं आपलं दादरचं शिवाजी पार्क आहे, त्याच्या पाठीमाग किंवा समोर म्हणलं पाहिजे, शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या समोर, शिवाजी महाराजांच्या एकदम समोर, शिवाजी पार्कच्या समोर हे भवन आहे. आणि आपल्या सगळ्यांना कधी ना कधी तिथे जाऊन, तिथे एक लाईट अँड साऊंड शो आहे, तो सुद्धा पाहिला पाहिजे. आणि मी या विद्यालयाला आग्रह करील का आपण हे जे खोटे नॅरेटिव्ह आहे ना, दे दी बिना आजादी हमें, बिना खडग बिना ढाल, तुमचा भरोसा आहे याच्यावर? आहे का? इकडं याच्या आहारी जायचं नाही. सरख्यानी युद्ध लढले जात नाही. सरख्यानी सूत कापता येतो, कापला पाहिजे, स्वदेशीचं प्रमोशन केलं पाहिजे, पण शत्रूला संपवण्यासाठी हातात मजबूत आधुनिक बंदूक असली पाहिजे. आणि म्हणूनच आमच्या सैनिकांचा तो सन्मान आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा शुभकामना देतो. मी तर घरचाच आहे, सुदर्शन चॅनलही तुमचाच आहे, त्यामुळं रोज रात्री 8 वाजता तुमच्याबरोबर बोलतच असतो. आता मीच सावरकरांना निमंत्रित करतो, म्हणजे थोडा वेळ वाचायला आम्हाला निघायचंय.